Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. वेलकम टू RCC. We are discussing regarding stereoisomerism. Same molecular formula, same coordination number, same structure, but different spatial arrangement of ligand. Different arrangement of ligand. This isomerism is related only with coordination pair. आपल्याला आयोनायझेशन पेअरचा विचारच करायचा नाही स्टेरिओआयसोमेरिझम मध्ये, पण स्ट्रक्चरल मध्ये कोऑर्डिनेशन पेअर आणि आयोनायझेशन पेअर दोन्हीचं इन्व्हॉल्वमेंट असतं. इथं फक्त आणि फक्त कोऑर्डिनेशन पेअरचं. स्टेरिओआयसोमेरिझम इज अगेन डिवाइडेड इनटू टू टाइप्स, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम अँड ऑप्टिकल आयसोमेरिझम. तर आपण जॉमेट्रिकलला सुरुवात केली होती. व्हॉट इज जॉमेट्रिकल आयसोमेरिझम? सिस ट्रान्स आयसोमेरिझम. सिस ट्रान्स आयसोमेरिझम. तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इज नॉट पॉसिबल इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स, ट्रायगोनल प्लेनार कॉम्प्लेक्स अँड लिनियर कॉम्प्लेक्स. का सर? अरे सिस आणि ट्रान्स या दोन पोझिशन बॉन्ड अँगल वरती बेस्ड असतात. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स असेल, ट्रायगोनल प्लेनार असेल किंवा लिनियर असेल, त्यांच्यामध्ये एकच बॉन्ड अँगल असतो. तिथं सिस आणि ट्रान्स पोझिशन डिफाईन होऊ शकत नाहीत. Geometrical isomerism may possible in square planar complex and octahedral complex. मी मेच म्हणतोय, सगळ्या नाही. सगळ्या स्क्वेअर प्लेनर सगळ्या ऑक्टाहेड्रल मध्ये होत नाही रे बाबा. पण बेसिक जी रिक्वायरमेंट आहे दोन बॉन्ड अँगलची, ते स्क्वेअर प्लेनार आणि ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स सॅटिस्फाय करतात. स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्स मध्ये दोन बॉन्ड अँगल असतात, एक 90चा असतो, दुसरा 180चा असतो. ऑक्टाहेड्रल मध्ये देखील 90 आणि 180 चे अँगल असतात. त्यामुळे सिस आणि ट्रान्स पोझिशन डिफाईन केल्या जाऊ शकतात. ठीक आहे का? तर अगोदर आपण स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्स मधलं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम स्टडी करणार आहोत. तर अगोदर मी सिस आणि ट्रान्स पोझिशन डिफाईन करतोय. बघा आता समजा हा आहे एम नावाचा सेंट्रल मेटल. ठीक आहे ना? स्क्वेअर प्लेनार जॉमेट्री कशी असते रे? स्क्वेअरच्या चार कॉर्नर्सला चार ॲटम्स असणार आहेत, लाईक दिस. हे चार कॉर्नर स्क्वेअरचे, म्हणजे हे सगळं जर आपण कनेक्ट केलं तर आपल्याला स्क्वेअर तयार झालेला दिसतो. हे सगळं कनेक्ट केल्यानंतर देर इज फॉर्मेशन ऑफ स्क्वेअर. ठीक आहे? हे समजा असं मी कनेक्ट केलं, हे कनेक्ट केलं, देर इज फॉर्मेशन ऑफ स्क्वेअर. पण याला काय म्हणतात रे बाबा? स्क्वेअर प्लेनार. ठीक आहे? बघा नंबर देतो मी, 1, 2, 3 अँड 4 अशा चार पोझिशन्स. आता याच्यात सिस कोणता आणि ट्रान्स कोणतं लक्षात घ्या. हा अँगल असतो 90 डिग्री, बरोबर आहे, आणि हा अँगल 180 डिग्री. तर बघा सिस पोझिशन्स कुठल्या बघा. सिस म्हणजे ऍडजेसंट. सिस कोण कोण असेल? फर्स्ट अँड सेकंड हे सिस झालं, फर्स्ट अँड फोर्थ हे पण सिस झालं. हे दोघं सिस म्हणायचे, हे पण दोघं सिस म्हणायचे. सिमिलरली 2, 3 हे पण सिस झालं, सेम साईडला आहे. 2, 3 हे पण सिस म्हणायचं. 3, 4 हे पण सिस म्हणायचं. ठीक आहे ना? बघा 1 आणि 2 सिस, 2 आणि 3 सिस, 3 आणि 4 सिस, 4 आणि 1 देखील सिस. लिहिलंय मी, ऑलरेडी लिहिलंय. ट्रान्स कुठलं रे बाबा? ट्रान्स म्हणजे अपोजिट साईडला. बघा आता एकचा ट्रान्स एकमेव 3 असेल. 1 आणि 3 ट्रान्स असतील, 1 आणि 3 ट्रान्स अपोजिट आहे. 180चा अँगल ट्रान्स, 90चा अँगल सिस. दॅट्स इट. ठीक आहे ना? परत 2चं ट्रान्स एकच, 4, 2, 4. So these are cis and trans positions in square planar geometry. ठीक आहे? हे लक्षात घ्या. एवढं लक्षात आलं की मग पुढचं मी जे बोलणार आहे ते तुम्हाला सगळं लक्षात येणार आहे. ठीक आहे ना? फटाफट नोट करून घ्या. Now let us study one by one various types of square planar complex. आता टाइप ऑफ स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्स मी ठरवणार आहे लिगॅंड्सच्या बेसिसवर. मी काल तुम्हाला सांगितलं होतं शेवटी स्मॉल लेटर्स जर यूज झाले ABCD तर त्याचा मीनिंग तुम्ही घेणार आहात मोनोडेंटेट लिगॅंड. मोनोडेंटेट लिगॅंड. आणि जर मी कॅपिटल AA लिहिलं तर सिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड, कॅपिटल AB लिहिलं तर अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड. समजा एक स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्स आहे या जनरल कॅटेगरीचा MA4. मी एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लेट अस हॅव वन एक्झाम्पल. समजा मी असं लिहिलं
PT Cl4 2- तुम्हाला सांगितलं होतं मी 4D 5D सिरीजमध्ये सगळे लिगॅन्ड स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड म्हणून काम करतात आणि याचं हायब्रिडायझेशन मी काढून दाखवले DsP2. लक्षात ठेवून टाका, प्लॅटिनमचा कॉर्डिनेशन नंबर 4 जर असेल ना, प्लॅटिनमचा कॉर्डिनेशन नंबर जर 4 असेल ना, 101% तो कॉम्प्लेक्स कसा असतो रे बाबा, DsP2 हायब्रिडायझेशनचा असतो. DsP2 हायब्रिडायझेशनचा असतो म्हणजे तो स्क्वेअर प्लेनार असतो. एकही याला एक्सेप्शन नाही. All coordination number 4 complexes of platinum are square planar because they involve DsP2 hybridization. ठीक आहे ना, तर हा कॉम्प्लेक्स आहे स्क्वेअर प्लेनार. आता बघा MA4, बघा हा M म्हणा, A4 मोनोडेंटेड लिगॅन्ड, सगळेच्या सगळे मोनोडेंटेड लिगॅन्ड आणि सगळेच्या सगळे आयडेंटिकल. एक्झाम मध्ये हे पण देऊ शकतात, हे पण देऊ शकतात. तर मला कळलं पाहिजे प्लॅटिनम म्हणजे माझा M आहे, Cl म्हणजे मोनोडेंटेड लिगॅन्ड आहे A4. MA4च घ्यावा असं काही नाही, MB4 घे नो प्रॉब्लेम, MC4 घे नो प्रॉब्लेम, MD4 घे, पण MA4 दिलेलं असतं परीक्षेमध्ये. पण हे सगळं सारखंच असणार आहे, मोनोडेंटेड लिगॅन्ड आहेत सगळेच. ABCDला मी कालच सिम्बॉलाइज केलं होतं मोनोडेंटेड लिगॅन्ड. चला चेक करू आपण याच्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम होईल का. हे लक्षात आलं का, MA4चा मिनिंग सेंट्रल मेटलच्या सराउंडिंगला चारी मोनोडेंटेड लिगॅन्ड आणि चारीच्या चारी आयडेंटिकल. बघा ना, चारीच्या चारी सेम आहेत. ठीक आहे ना, ओके. चला काढू आता याचे स्ट्रक्चर ड्रॉ करण्याचा आपण प्रयत्न करू. ठीक आहे, बघा MA4 हा M घेतला मी, हा A, हा दुसरा A, हा तिसरा A, हा चौथा A. काढलं मी स्ट्रक्चर. आता मला तुम्ही सांगायचंय या अरेंजमेंटच्या व्यतिरिक्त लिगॅन्डची अरेंजमेंट दाखवली आपण. ठीक आहे ना, या अरेंजमेंटच्या व्यतिरिक्त वेगळी काही अरेंजमेंट मला स्क्वेअर प्लेनार मध्ये काढता येईल का रे. स्क्वेअर प्लेनार मध्येच, हा टेट्राहेड्रल नाही, स्क्वेअर प्लेनार बघायलो आपण. मला सांगा सेम अशीच वेगळी काही अरेंजमेंट मला काढता येईल का. म्हणजे समजा मी सेंट्रल मेटल M घेतला, मला वेगळं काहीतरी करायचंय A ची अरेंजमेंट. अरे मला काहीच करता येणार नाही ना, सगळे हेच आहेत ना. मी काही जरी चेंज करून बघितलं, लिगॅन्डची वेगळी अरेंजमेंट इथं शक्य नाही. लिगॅन्डची डिफरंट अरेंजमेंटच शक्य नसल्यामुळं मी म्हणणार आहे या कॉम्प्लेक्समध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझमच होत नाही. नो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. कारण आपण एकापेक्षा जास्त अरेंजमेंट काढू शकत नाही, एकच अरेंजमेंट पॉसिबल आहे. अरे आयसोमर म्हणायचेत मला, स्टेरिओ आयसोमर म्हणजे कमीत कमी 2 तरी मला डिफरंट अरेंजमेंट मिळाल्या पाहिजेत. इथं एकच अरेंजमेंट मिळतीये, सो नो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. किती सिंपल आहे ना. MA4 आलं लक्षात, नोट करा फटाफट. नेक्स्ट एक्झाम्पल MA3B कॉम्प्लेक्स, स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्स आहे ज्याचा जनरल फॉर्म्युला आहे MA3B. याचा मिनिंग काय रे बाबा, 2 प्रकारचे मोनोडेंटेड लिगॅन्ड A आणि B, त्यामध्ये A 3 आहेत, B 1 आहे. ठीक आहे ना. लेट अस हॅव वन एक्झाम्पल, लक्षात येऊन जाईल. प्लॅटिनम Cl3Br असं लिहिलं मी. झालं का नाही बघा. हे M आहे, मोनोडेंटेड लिगॅन्ड आहेत दोन्ही, स्मॉल a स्मॉल b, A3B आलं लक्षात. आता बघा याच्या अरेंजमेंट काढण्याचा आपण प्रयत्न करू. हा घेतला मी M, स्क्वेअर प्लेनार. बघा 3 ठिकाणी A लिहितोय मी, 3 ठिकाणी A लिहिला, एका ठिकाणी B लिहिला. ही झाली एक अरेंजमेंट लिगॅन्डची. आता मला दुसऱ्या अरेंजमेंटचा विचार करायचा. चला बघू आपण, काहीतरी चेंज करून बघू. चेंज करू आपण, B ला बदलू आपण, B ला बदलू. समजा मी B ला इथं लिहिलं, बाकी ठिकाणी A लिहिले. ठीक आहे. आता बघा हे 2 अरेंजमेंट डिफरंट आहेत का ते पण चेक करावं लागतं रे बाबा. या अरेंजमेंट डिफरंट आहेत का ते आपल्याला चेक करावं लागतं. कसं चेक करायचं सांगतो. मला सांगा या पहिल्या स्ट्रक्चरमध्ये B ला किती A सिस आहेत. या B ला हा एक A सिस आहे आणि हा दुसरा A सिस आहे. एक सिस हा A, दुसरा हा सिस. 2 A सिस आले, एक A ट्रान्स आला, 2 A सिस अँड 1 A ट्रान्स या स्ट्रक्चर मध्ये. बरोबर आहे ना, असंच आहे ना. 2 A सिस दिसत आहेत कोणाला, B च्या रिस्पेक्ट मध्ये म्हणतो मी. B ला हे 2 A सिस आहेत तर हा A ट्रान्स आहे. आता इथं बघू आपण, हा B आहे माझा रेफरन्स. ठीक आहे ना. मला चेक करायचंय, मी काढल्यात 2 अरेंजमेंट काढल्यात, पण त्या खरंच डिफरंट आहेत का हे बघावं लागतं. ठीक आहे. आता बघा या B ला सिस किती आहेत बघा, हा एक A सिस आहे आणि हा दुसरा A सिस आहे.
आणि हा एक कसा आहे रे बाबा, ट्रान्स आहे. म्हणजे इथं देखील 2 ए सिस आहेत, 1 ए ट्रान्स आहे. आता याचा अर्थ काय रे बाबा, हे दोन्ही स्ट्रक्चर आयडेंटिकल आहेत. हे दोन्ही स्ट्रक्चर कसे आहेत, आयडेंटिकल आहेत. सो दे कॅन नॉट बी आयसोमर्स, दे कॅन नॉट बी जॉमेट्रिकल आयसोमर्स. हे जॉमेट्रिकल आयसोमर्स होत नाहीत. इनफॅक्ट याला थोडंसं फिरवलं की ते तयार झाले. थोडंसं फिरवा, असं फिरवा, 2दा फिरवा. एकदा असं फिरवलं, एक हा बी इथं गेला, परत एकदा आणखी फिरवलं, हा बी इथं गेला. हे दोन्ही स्ट्रक्चर आयडेंटिकल आहेत एक्झॅक्टली. तुम्ही म्हणाल सर बी बी इथं लिहिला म्हणून असं झालं, चल आणखी घे कुठं तरी, नो प्रॉब्लेम, तुझ्या मनावर करू आपण. हे बघ रे, बी इथं घेतला, बी इथं घेतला, हे ए, हे ए, हे ए. चल हे स्ट्रक्चर आपण बघू वेगळं आहे का कसं आहे ते, ठीक आहे ना. या बीला किती एसिस आहेत बघ रे, हा एक ए, हा दुसरा आहे, 2 एसिस आले, आणि हा एक असा आहे, ट्रान्स आहे. म्हणजे हे परत आयडेंटिकलच होत आहे, आयडेंटिकलच होत आहे. सर आणखी एक येतं की हो, हे बी इथं घेऊन बघतो, मी घेऊन बघतो, तेवढं तू काम कर. तू बीला इथं जरी घेतलं तरी तुला तेच कन्क्लुजन मिळेल, 2 ए सिस 1 ए ट्रान्स. म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ या व्यतिरिक्त वेगळी अरेंजमेंट तयार होत नाही. या सगळ्या अरेंजमेंट आयडेंटिकल आहेत. कसं ओळखलं मी, सिस आणि ट्रान्स पोझिशन्स चेक केल्या, 2 ए सिस यायले, 1 ए ट्रान्स यायला. याचा अर्थ या सगळ्या अरेंजमेंट आयडेंटिकल आहेत. या सगळ्या अरेंजमेंट आयडेंटिकल असल्यामुळं मी म्हणू शकतो या कॉम्प्लेक्समध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम होत नाही. MA4 मध्ये होत नाही, MA3B मध्ये पण होत नाही. नोट करा. पुढची कॅटेगरी स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्सची, MA2B2 कॉम्प्लेक्स. MA2B2 कॉम्प्लेक्स, ठीक आहे. चला याचं एक एक्झाम्पल सांगतो, लक्षात येऊन जाईल. प्लॅटिनम NH3 ट्वाइस Cl2, प्लॅटिनम NH3 ट्वाइस Cl2. बघा, M आहे, सेंट्रल मेटल M आहे, मोनोडेंटेट लिगॅंड 2 प्रकारचे, ए आणि बी. त्यामध्ये ए चे 2, बी चे 2, ए चे 2, बी चे 2. लक्षात आलं ना, या फॉर्म्युल्याला मॅच झाला तो कॉम्प्लेक्स. एक्झाम मध्ये हे पण दिलं जाऊ शकतं, हे पण दिलं जाऊ शकतं, कळलं पाहिजे. कसं करायचं रे, बघ हे M, हे 2, हे B2, किती सिंपल आहे. चला चेक करा आता, याच्या डिफरंट अरेंजमेंट लिगॅंडच्या मिळतात का स्पेस मधल्या. बघा M, हा M स्क्वेअर प्लेनार, A B. बघा आता मी वेगळी अरेंजमेंट काढतो, पा A B. या सेम आहेत का डिफरंट आहेत बघा. कसं बघायचं, हे 2 ए कसे आहेत रे बाबा, सिस आहेत. हे 2 ए कसे आहेत, सिस आहेत. हे 2 बी पण कसे आहेत, सिस आहेत. हे 2 ए कसे आहेत, आता ट्रान्स आहेत. हे 2 बी पण कसे आहेत, ट्रान्स आहेत. म्हणजे हा थोडक्यात झालाय माझा सिस फॉर्म, हा झालाय माझा ट्रान्स फॉर्म. नक्कीच या 2 अरेंजमेंट डिफरंट आहेत बघ ना, क्लिअर कट कळतंय. इथं 2 ए सिस आहेत, इथं कसे आहेत, ट्रान्स आहेत. इथं 2 बी सिस आहेत, इथं 2 बी कसे आहेत, ट्रान्स आहेत. या दोन्ही अरेंजमेंट डिफरंट झाल्या म्हणून मी म्हणणार आहे यस, दिस टाइप ऑफ स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्स एक्झिबिट जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. आणि किती जॉमेट्रिकल आयसोमर्स, 2 जॉमेट्रिकल आयसोमर्स. 2 जॉमेट्रिकल आयसोमर्स. लक्षात ठेवा आता, MA2B2 नावाचा कॉम्प्लेक्स टोटल किती जॉमेट्रिकल आयसोमर्स एक्झिबिट करतो रे बाबा, 2 जॉमेट्रिकल आयसोमर्स एक्झिबिट करतो. 2 जॉमेट्रिकल आयसोमर्स. सर मी आणखी प्रयत्न करू का, चला करा, नो प्रॉब्लेम. समजा मी हा M घेतला, मी रॅन्डम काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे ना, रॅन्डम लिहितो काही. बघा A B किंवा A B किंवा इकडून B पासून सुरुवात करू. A पासून केली ना सुरुवात, B पासून करू. चल बघ, B असं लिहिलं समजा मी. अरे ते आणि हे स्ट्रक्चर सेमच आहे बघ रे, पहिलं आणि तिसरं स्ट्रक्चर सेमच आहे. कसं सर, अरे त्या स्ट्रक्चर मध्ये बघ, हे 2 बी कसे आहेत, सिस आहेत. हे 2 ए कसे आहेत, सिस आहेत. इथं बघ 2 बी सिस आहेत, 2 ए पण सिस आहेत.
म्हणजे पहिलं आणि तिसरं स्ट्रक्चर आयडेंटिकल आहे. तुम्ही किती जरी प्रयत्न केलात, करून बघा प्रयत्न, तुमचा प्रयत्न फसणारच आहे नक्की. तिसरं वेगळं स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करता येणार नाही. तिसरी वेगळी लिगँडची अरेंजमेंट शक्यच होणार नाही. म्हणजे मॅक्झिमम या कॅटेगरीचा कॉम्प्लेक्स किती जॉमेट्रिकल आयसोमर्स एक्झिबिट करतो रे बाबा? 2. एक्झाम मध्ये हे नंबर पण विचारले जातात. M_A_2 B2 टाइप ऑफ स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्स एक्झिबिट हाऊ मेनी जॉमेट्रिकल आयसोमर्स? 2. त्यामध्ये एकाला तुम्ही सिस म्हणू शकता, दुसऱ्याला ट्रान्स म्हणू शकता. पाहताय तुम्ही वेगळे. हे आणि हे सेम आहे. हे दोघं कसे आहेत? सेम आहेत. हे पहिलं आणि तिसरं सेम आहे. किंवा तुम्ही आणखी किती प्रयत्न करा रे, या दोनच्या व्यतिरिक्त नवीन अरेंजमेंट लिगँडची तुम्हाला ड्रॉ करता येणार नाही. फिक्स आहे हे 2 जॉमेट्रिकल आयसोमर्स. नोट करा. पहा पुढचा कॉम्प्लेक्स M_A_2 कॉम्प्लेक्स. M_A_2 कॉम्प्लेक्स. चला याचं एक्झाम्पल सांगतो, लक्षात येऊन जाईल. प्लॅटिनम NH3 ट्वाइस ClBr. बघ रे कसं, हा तुझा M आहे, सेंट्रल मेटल. मोनोडेंटेट लिगँड आहेत 3 प्रकारचे. हा मोनोडेंटेट, हा पण मोनोडेंटेट, हा पण मोनोडेंटेट. ठीक आहे ना. त्यामध्ये याला मी A म्हणलं तर A चे किती दिसत आहेत? 2. हा B आणि हा C. M_A_2 आलं लक्षात? पाहूयात आता याच्या लिगँडच्या अरेंजमेंट किती काढता येतात मला स्पेस मधल्या, त्यावरून किती जॉमेट्रिकल आयसोमर्स निघतात. काय येतच नाही, पाहावं लागेल. चला बघा. हे M बघा, इथं A लिहिला, इथं A लिहिला, इथं B लिहिला, इथं C लिहिला. ठीक आहे. आता बघा हे M, इथं A लिहिला, इथं A लिहिला, इथं B आणि इथं C लिहिला. आता बघा ए चा विचार करू आपण. हे 2 A कसे दिसत आहेत रे बाबा तुला? सिस दिसत आहेत ना. हे 2 A कसे आहेत? सिस आहेत. हे 2 A कसे आहेत? ट्रान्स आहेत. म्हणजे नक्कीच या 2 अरेंजमेंट वेगळे आहेत. याला जर मी सिस म्हणलं, हे झालं ट्रान्स. सिस ट्रान्स झालं. सर आणखी करू आपण ट्राय. चला करा, नो प्रॉब्लेम. घे रे M. सर तुम्ही इथं सुरुवातीला एच घेताय, चल घे C घे. चल CBAA घेतलं. हे स्ट्रक्चर आणि हे पहिलं स्ट्रक्चर आयडेंटिकल आहे. कसं? 2 A सिस आहेत, B आणि C पण सिस आहेत. बघ रे 2 A सिस आहेत, B आणि C देखील सिस आहेत. म्हणजे पहिलं आणि तिसरं स्ट्रक्चर आयडेंटिकल आहे. सर असं घ्या की हो. चला घ्या, नो प्रॉब्लेम. चला घ्या. बघा इथं घेतो C, इथं घेतो B, इथं घेतो A, इथं घेतो A. प्रयत्न करू आपण. इथं बघा आता C आणि B ट्रान्स आहेत, C आणि B ट्रान्स आहेत, A आणि A ट्रान्स आहेत. हे दुसरं स्ट्रक्चर बघा. C आणि B ट्रान्स आहे, A आणि A ट्रान्स आहे. म्हणजे हे आणि हे सेम आहे, हे सेम आहे, हे सेम आहे आणि हे याला सेम आहे. बरोबर आहे ना. हे दोघं आयडेंटिकल आहेत, सेम आहेत. हे म्हणजे पॉसिबल अरेंजमेंट फक्त 2 आहेत. डिफरंट पॉसिबल डिफरंट अरेंजमेंट फक्त 2 आहेत. तू आता किती जरी प्रयत्न केला, तिसरी नवीन अरेंजमेंट म्हणजे याच्यापेक्षा काहीतरी वेगळं त्याच्यात मिळेल ते पॉसिबल नाही. या कॅटेगरीचा कॉम्प्लेक्स फक्त आणि फक्त 2 जॉमेट्रिकल आयसोमर्स एक्झिबिट करतो. रिमेंबर 2 जॉमेट्रिकल आयसोमर्स. 2 जॉमेट्रिकल आयसोमर्स. तुम्ही किती जरी प्रयत्न केलात, काही करून बघा तुम्ही, तुम्हाला फुल फ्रीडम असेल. तुम्ही ड्रॉ केलेलं स्ट्रक्चर एकतर याला मॅच करेल किंवा याला मॅच करेल. ते टेस्ट कसं करायचं? सिस बघायचं. A सिस आहे, B आणि C पण सिस आहे. इथं A सिस नाही ना, ट्रान्स आहे. B आणि C कसं आहे? ट्रान्स आहे. आता तुम्ही ऑर्गॅनिक मध्ये मला माहिती आहे आयडेंटिकल लिगँडच्या सिस अँड ट्रान्स पोझिशन बघत असता, सॉरी आयडेंटिकल ग्रुपच्या. पण लक्षात ठेवा फक्त आयडेंटिकलच नसतं, फक्त आयडेंटिकलच नसतं. कॉम्प्लेक्सेसमध्ये डिफरंट स्पेसिसच्या पण सिस अँड ट्रान्स पोझिशन गृहीत धरल्या जातात. ऑर्गॅनिक सारखं नाही. इथं 2 मिथिलला धरून सिस, 2 इथिलला धरून सिस, तसं नाही. इथं डिफरंट ग्रुपचं पण सिस. बघा ना, मी काय म्हणालो, B आणि C सिस आहेत. आणि काय चुकतोय मी? बरोबरच बोलतोय ना, सेम साईडला आहेत ना B आणि C. पण A आणि B ट्रान्स आहेत. आयडेंटिकल ॲटम्सला सिस अँड ट्रान्स गृहीत धरायचं नसतं. ठीक आहे ना. डिफरंटला पण धरायला काही हरकत नाही. मला जर म्हणलं याच्यात 2 A सिस आहेत, B आणि C कसे आहेत? सिसच आहेत. A आणि A ट्रान्स आहेत, B आणि C कसे आहेत? ट्रान्सच आहेत.
पण मी याला सिस का म्हणायलो, कारण माझे रेफरन्स ॲटम सेम साईडला दिसत आहेत. बघा ना, मी ठरवलं या दोन एच्या बेसिसवर या दोन स्ट्रक्चरला डिस्टिंग्विश करायचं. हे 2A सिस दिसत आहेत, तर हे 2A कसे दिसत आहेत, मला ट्रान्स दिसत आहेत, म्हणून मी हे नाव सिस आणि ट्रान्स दिलंय. आलं का लक्षात? सिस ट्रान्स. 2 जॉमेट्रिकल आयसोमर. नवीन कितीही प्रयत्न केला तरी डिफरंट लिगँडची अरेंजमेंट मिळत नाही. नोट करा. चला पुढची कॅटेगरी पाहू, स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्सची. MABCD कॉम्प्लेक्स. 4 लिगँड्स दिसत आहेत मला आणि चारीच्या चारी डिफरंट आहेत. ABCD. चला बघा एक्झाम्पल बघा, लक्षात येऊन जाईल. प्लॅटिनम NH3 Cl BrI. आता इथं चार्ज येतो मायनस. ठीक आहे, कसा येतो? प्लॅटिनम कोऑर्डिनेशन नंबर 4 दाखवत असताना कधी +2 असतो. हे +2, हे -1, हे -1, हे -1, हे तर 0 असतं. काढा रिझल्ट. -1 येतो का नाही बघ. ठीक आहे ना, हे देतात एक्झाम मध्ये देतात ना, आपल्याला देतात हा कॉम्प्लेक्स. ओके चला बघू आता. हा घेतो M, घेतला M. बघा आता स्क्वेअर प्लेनार अरेंजमेंट. ठीक आहे, मी अगोदर अरेंजमेंट काढून ठेवतो, नंतर आपण लिगँड्स भरू. बघा बघा सरळ लिहितो. ABCD. ABCD. आता मी B ला बदलत चालतो, B ला वेगवेगळ्या जागी शिफ्ट करतो. A इथं B आणला. ठीक आहे, हा M. बघा B इथं होता, इथं आला, आता इथं आणू B. बीच्या सगळ्या जागा मी बदलल्या. ठीक आहे ना, राहिली एक जागा. सर सुरुवातीला घ्या ना हो, चला घ्या, नो प्रॉब्लेम, घ्या. चौथी पण पोझिशन घ्या त्याला, नो प्रॉब्लेम. पण चेक करू आपण याच्यातलं कोणतं आयडेंटिकल आहे ते. ठीक आहे ना, BACD. ठीक आहे, चला बघा आता अगोदर इथून सुरुवात करतो. हा मी B ला रेफरन्स धरतो. हा बघा या B ला A सिस आहे, C पण सिस आहे. B ला ट्रान्स फक्त एकच आहे, D इज लिहितो मी. हा D इज ट्रान्स टू B. आपण रेफरन्स B ला धरू किंवा कोणालाही धरा, नो प्रॉब्लेम. मी B ला धरायलो. B फॉर बागल, मला B आवडतं. D इज ट्रान्स टू B. ठीक आहे, बघा आता इथं D इज ट्रान्स टू B. आता B ला ट्रान्स कोण आहे बघा, आता इथं A आहे. A इज ट्रान्स टू B. A इज ट्रान्स टू B. ठीक आहे, आता बघा C इज ट्रान्स टू B. इथं बघा आता C इज ट्रान्स टू B. C इज ट्रान्स टू B. बघा आता मला अगोदर या दोन स्ट्रक्चरचं रिलेशन मिळवायचं आहे. इथं B ला ट्रान्स कोण आहे, D आहे. इथं B ला ट्रान्स कोण आहे, A आहे. म्हणजे हे वेगळं झालं ना. तुला बीज घ्यावा असं काही नाही, कुठलंही घे, नो प्रॉब्लेम. चल A घेऊन बघ. इथं A ला ट्रान्स कोण आहे रे, C आहे. C आहे. इथं A ला ट्रान्स B आहे ना, वेगळं आहे ना. मग हे तुला D घ्यायचं, D घे. चल D ला ट्रान्स कोण आहे बघ, B आहे. इथं D ला ट्रान्स कोण आहे बघ, C आहे. नक्कीच हे दोन स्ट्रक्चर वेगळे आहेत. आता हे तिसरं स्ट्रक्चर त्याच्यापेक्षा वेगळं आहे का बघू. मी B ला रेफरन्स धरून लवकर मिळवण्याचा प्रयत्न करतो. B चा ट्रान्स कोण आहे, इथं D आहे. B चा ट्रान्स इथं कोण आहे, A आहे. B चा ट्रान्स कोण आहे, C आहे. बघा इथं D ट्रान्सला आलाय B च्या, इथं A आलाय आणि इथं C आलाय. म्हणजे हे तीन स्ट्रक्चर्स डिफरंट आहेत ना. पहिलं, दुसरं आणि तिसरं नक्कीच वेगळं आहे. ठीक आहे ना, या तीन लिगँडच्या अरेंजमेंट नक्कीच वेगळ्या आहेत. आता चौथी टेस्ट करू. इथं B ला ट्रान्स कोण आहे, C आहे. हे बघ रे, हे आयडेंटिकल झालं, कारण याच्यात पण B ला ट्रान्स C आहे आणि याच्यात पण B ला ट्रान्स C आहे. का हो सर, दुसरं बघा की, नो प्रॉब्लेम. चल बघ, इथं A ला ट्रान्स कोण आहे बघ, D आहे. A ला ट्रान्स कोण आहे, D आहे. इथं पण A ला ट्रान्स कोण आहे, D आहे. हे दोन्ही स्ट्रक्चर आयडेंटिकल आहेत. माझं म्हणण्याचं तात्पर्य समजून घ्या. तुम्ही किती जरी प्रयत्न केलात या तीन स्ट्रक्चरच्या व्यतिरिक्त, कुठले तीन रे बाबा, हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा.
या तिघांपेक्षा किती जरी प्रयत्न केला तुम्ही नवीन स्ट्रक्चर ड्रॉ करण्याचा, तुम्हाला सक्सेस मिळणारच नाही. चला मी ट्राय करून दाखवतो. एक हे रिजेक्टेड स्ट्रक्चर, कारण हे याला मॅच करते. हा बरोबर आहे ना? अरे मान्य आहे का? हे सेम आहे. चौथं नवीन स्ट्रक्चर आपण ड्रॉ करण्याचा प्रयत्न करू. चला मी आता रॅन्डम करून दाखवतो तुम्हाला. काही तुमच्या मनावर काही घेतो. चला बघा, एम सुरुवात करा डी न. हा चला घे डी ए, काही लिहा बी सी, लिहिलं डी ए बी सी लिहिलं. ठीक आहे. आता बघू आपण ते वेगळं आहे का नाही. वेगळं असलं तर त्याला काउंटिंग मध्ये धरू आपण, कारण आयसोमर म्हणल्या ते वेगळे पाहिजेत ना रे. आयडेंटिकल कसं धरणार आपण. ठीक आहे. आता बघ इथं डी ला ट्रान्स कोण आहे रे बाबा? बी आहे. डी ला ट्रान्स बी आहे, ए ला सी आहे. डी ला ट्रान्स बी हे बघ इथं आहे. डी ला ट्रान्स बी आहे, ए ला ट्रान्स सी आहे. म्हणजे ते ड्रॉ केलेलं स्ट्रक्चर पहिल्याला मॅच करतंय. ते ड्रॉ केलेलं स्ट्रक्चर पहिल्याला मॅच करतंय, म्हणजे ते नवीन स्ट्रक्चर नाही, ती नवीन लिगॅंडची अरेंजमेंट नाही. ठीक आहे ना. आणि चला आणखी एक ट्राय करू आपण. हा चला बघा, चल बघ इथं घेतो सी न सुरुवात करू आपण. सी एम. हा बघा आता इथं घेतो ए, इथं घेतो डी आणि इथं घेतो बी. बघा आता वेगळं केलं ना. चला प्रयत्न करा. केला प्रयत्न. आता हे बघूत सेम आहे का डिफरंट आहे. सीचा ट्रान्स कोण आहे? डी आहे. सीचा ट्रान्स डी इथं आहे बघा, आणि एचा ट्रान्स बी आहे. बघ इथं पण एचा ट्रान्स बी आहे. म्हणजे हे स्ट्रक्चर आता दुसऱ्या स्ट्रक्चरला मॅच झालं. माझं सांगण्याचं तात्पर्य समजून घ्या. तुम्ही किती जरी प्रयत्न केलात, या तीन लिगॅंडच्या अरेंजमेंट शिवाय नवीन डिफरंट लिगॅंडची अरेंजमेंट तुम्ही ड्रॉ करू शकत नाहीत. तुम्ही किती जरी प्रयत्न केलात तरी तुम्ही केलेली अरेंजमेंट लिगॅंडची या तीन पैकी कुठल्या तरी एकाला सेम असेल, ती कोणाबरोबर तरी आयडेंटिकल होऊन जाईल. सो व्हॉट इज आवर कन्क्लुजन? कन्क्लुजन इज दॅट this particular square planar complex exhibit 3 geometrical isomers. हे नंबर विचारतात. हा नीट मध्ये ॲज वेल एज जेई मध्ये आलेला क्वेश्चन आहे. नीट मध्ये नाही, सॉरी, जेई मध्ये आलेला क्वेश्चन आहे. एम एबीसीडी टाइप ऑफ स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स एक्झिबिट हाऊ मेनी जॉमेट्रिकल आयसोमर्स? 3. किती रे बाबा? 3 जॉमेट्रिकल आयसोमर्स. चौथा किती जरी प्रयत्न केला तरी ड्रॉ करता येत नाही. सर सांगा की मग याच्यात कोणतं सीसन कोणतं ट्रान्स? लक्षात ठेवा, 2 जर जॉमेट्रिकल आयसोमर असतील तर तुम्ही त्याच्यात एकाला सीसन दुसऱ्याला ट्रान्स म्हणू शकता. 3, 4, 5 आता पुढे तर 6, 6, 7, 7 असे दिसतील स्ट्रक्चर. 15 पर्यंत जातं मॅक्झिमम. तिथं सीसन ट्रान्स सांगता येत नसतं. आता हिच्यात सीस कोणतं ट्रान्स कोणतं सांगता येत नाही. का? तर कमीत कमी 2 तरी लिगॅंड आयडेंटिकल पाहिजे होते, तेव्हा मग मला सीसन ट्रान्स बोलता आलं असतं. 4 लिगॅंड वेगळे असल्यामुळं याच्यात कोणतं स्ट्रक्चर सीसन कोणतं ट्रान्स हे आपण सांगू शकत नाही. आलं का लक्षात? आतापर्यंत सिस हेन ट्रान्स हे असं बोललो होतो आपण. नाही, इथं नाही बोलता येणार, कारण स्ट्रक्चरचा नंबर 2च्या पुढे गेला. 2च्या पुढे जर जॉमेट्रिकल आयसोमर्स गेले, सिस आणि ट्रान्स डिफाईन करता येत नाही. नोट करून घ्या. चला आता बायडेंटेट लिगॅंड असणाऱ्या सिस्टीम्स. MAA ट्वाइस कॉम्प्लेक्स. MAA ट्वाइस कॉम्प्लेक्स. ठीक आहे. चला बघा एक्झाम्पल बघा. प्लॅटिनम EN ट्वाइस +2. काय लिहिताय की सर तुम्ही? अरे AA, कॅपिटल AA कशाचं सिम्बॉल आहे रे बाबा? हे सिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड. सिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड. आणि किती आहेत ते? 2 आहेत. सिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड. कशाला म्हणतात रे बाबा सिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड? असा बायडेंटेट लिगॅंड ज्याचे दोन्ही डोनर आयडेंटिकल असतात. इनचं स्ट्रक्चर कसं आहे? इन त्याचंच एक्झाम्पल आहे बघा. इन कसा असतो रे? NH2 CH2 CH2 NH2. बरोबर बोलतो मी? असंच आहे ना. याचे डोनर कोण आहेत? हा नायट्रोजन आहे, हा दुसरा नायट्रोजन आहे. सिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड. AA, कॅपिटल AA त्याचा सिम्बॉल. नंबरमध्ये किती ते? 2. बघा EN ट्वाइस, EN ट्वाइस, MAA ट्वाइस. याला AA म्हणू शकतो आपण, कारण याचे दोन्ही डोनर कसे आहेत? आयडेंटिकल आहेत. ठीक आहे ना? ओके. चला बघा आता हा घेतो M. ठीक आहे. M प्रयत्न करू आपण वेगळं काहीतरी मिळवण्याचा. ठीक आहे. आता बघा अटॅचमेंट कशी दाखवतो मी. AA काय करताय सर तुम्ही? हे
अरे आपल्या कामाचा या लिगँड मधला फक्त पार्ट कुठला आहे? डोनर्स. कोण आहेत? नायट्रोजन. नायट्रोजन. तर मला इनला जर शॉर्ट वे मध्ये दाखवायचं झालं ना तर मी असं दाखवतो, हे असं. हे मधलं बिनकामाचं आहे, म्हणजे एवढा भाग माझ्यासाठी कामाचा नाही, एवढा. आणि परत हे हायड्रोजन पण कामाचं नाही. माझ्या कामाचं आहे काय? फक्त लोन पेअर डोनर्स. कोण आहे त्याच्यातले? नायट्रोजन. तेच केलं मी, ए. पण ते दोन्ही डोनर एकाच लिगँडचा भाग आहेत ना, तर इथं एक ए लिहिला आणि इथं दुसरा लिहिला. आपल्या कंपाऊंड मध्ये 2 ए आहेत, म्हणजे 2 बायडेंटेट लिगँड आहेत. इथं एक संपला आणि इकडे दुसरा संपला. आलं का लक्षात तुमच्या? बघ ना, हे असं. आता समजा मला याचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं झालं, मी कसं करेन बघा. पीटी, ठीक आहे ना, हे स्क्वेअर प्लेनर असतं, म्हणजे स्क्वेअरच्या कॉर्नरला 4 ॲटम्स असणार आहेत. बघा, एन. डोनर कोण आहेत? एन. हे दोघं एका इंचा भाग, हे दोघं दुसऱ्या इंचा भाग. असं हे मधलं माझ्या काही कामाचं नाही. शॉर्टकट वे टू शो अटॅचमेंट. डोनर, इनचे डोनर फक्त मला दाखवायचे. मध्ये काय आहे? युजलेस आहे माझ्यासाठी. डोनर्स फक्त मला दाखवायचे. हे सिमेट्रिकल बायडेंटेट लिगँड. हा एक झाला, हा दुसरा झाला. कळलं का रे बाबा हे? हां, आता बघा, याच्यात मला चेक करायचं की वेगळी अरेंजमेंट येईल का. फार तर फार एखादा असा विचार करेल, सर मी असं ड्रॉ करतो. हो चला बघा, असं करतो ड्रॉ, नो प्रॉब्लेम. हे असं करतो आणि हे असं करतो. अरे बघा, इथं ए सिस आहे, ट्रान्स पण एच आहे. याच्यात आणि याच्यात काही वेगळेपणच नाही रे. हे अटॅचमेंट, ही लिगँड मधल्या 2 ए ची अटॅचमेंट वेगळी आहे, पण एम बरोबर जी अटॅचमेंट झाली ती वेगळी आहे का? सेमच आहे ना. तर बघा, या एला किती सीसी आहेत? 1 आणि हा 2. एक ए ट्रान्स आहे. या एला इथं पण 2 ए सीस आहेत, 1 आणि हा दुसरा, आणि एकच ए ट्रान्स आहे. हे दोन्ही आयडेंटिकल आहे रे बाबा. हे दोन्ही आयडेंटिकल आहे. हे दोन्ही आयडेंटिकल आहे. लक्षात आलं का? MAA ट्वाइस कॉम्प्लेक्स मध्ये आपण किती जरी प्रयत्न केला, डिफरंट अरेंजमेंट लिगँडच्या शक्य नाहीत. हे आणि हे आयडेंटिकलच होत आहे. म्हणजे माझं कन्क्लुजन असणार आहे, या कॉम्प्लेक्समध्ये जॉमेट्रिकल आयसोमरिझम होतच नाही. नो जॉमेट्रिकल आयसोमरिझम. आलं का लक्षात? नो जॉमेट्रिकल आयसोमरिझम. नोट करा. पुढची कॅटेगरी बघा, MAB2 कॉम्प्लेक्स. एबीचा अर्थ काय? अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगँड. काय अर्थ? अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगँड. ठीक आहे, ज्याचे दोन्ही डोनर डिफरंट असतात त्याला म्हणतो आपण अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगँड. लेट अस हॅव एन एक्झाम्पल. पीटी ग्लायट्वाइस. किंवा आणखी एक्झाम्पल याचे सांगता येतात रे बघा. हे पण निकेल DMG ट्वाइस, हे पण याचं एक्झाम्पल आहे. हे पण घेता येतं. ठीक आहे, DMG असेल किंवा ग्लाय असेल, हे अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगँड आहेत. मी ग्लायचं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. ग्लाय असा असतो रे, NH2CH2COO-. हे असं असतं ग्लाय. याचे डोनर कोण आहेत? हा नायट्रोजन आहे आणि दुसरा ऑक्सिजन आहे. डिफरंट आहेत ना, याला ए म्हणा, याला बी म्हणा. आता शॉर्टकट वे मध्ये ग्लाय कसा दाखवशील सांग बर. ग्लाय शॉर्टकट वे मध्ये असा दाखवला जाईल, NO. बरोबर आहे ना. म्हणजे थोडक्यात मला जर याचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं झालं तर ते असं असू शकतं. स्क्वेअर प्लेनर आहे ना, बघा हे असं स्क्वेअर प्लेनर, NO. हे असं होईल. हा एक ग्लाय, हा दुसरा ग्लाय. हे ग्लाय झालं, NO. हे मधलं माझ्या बिनकामाचं आहे, म्हणजे एवढा भाग माझ्या कामाचा नाही, एवढा. कारण लोन पेअर डोनेटिंग स्पेसिसशी आपल्याला संबंध ठेवायचा, बाकीच्यांशी नाही. ठीक आहे ना. NO डोनर आहेत. हे झालं अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगँड. चला आता बघू आपण याचे किती स्ट्रक्चर्स काढता येतात. ठीक आहे ना. हा घेतला M, ठीक आहे ना. हा घेतला A, हा घेतला B. हे AB एकाचा भाग, हा A, हा B दुसऱ्याचा भाग. ठीक आहे. हा M बघा, हा A, हा B. हे झालं एक. आता हे उलट करून लिहूत आपण, BA. हे दुसरं AB. एक AB, दुसरं AB. ठीक आहे ना. एक AB, दुसरं AB. आता मला सांगा, हे सेम आहे का डिफरंट आहे? इथं 2 ए सिस दिसतायत, इथं 2 ए ट्रान्स दिसतायत. हा सिस फॉर्म आहे रे बाबा.
हा ट्रान्सफॉर्म आहे. यस, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इज पॉसिबल. याच्या जॉमेट्रिकल आयसोमेरिझम होतं. टू जॉमेट्रिकल आयसोमर्स शक्य आहे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. आता तुम्ही किती जरी प्रयत्न केलात, तिसरं नवीन स्ट्रक्चर प्रयत्न करू शकता तुम्ही, तुम्हाला नवीन स्ट्रक्चर मिळवता येणार नाही किती जरी प्रयत्न केलात तरी. ठीक आहे ना, काही जरी केलं तरी तुम्ही नवीन स्ट्रक्चर मिळत नाही. सो रिमेंबर दिस कॉम्प्लेक्स एक्झिबिट टू जॉमेट्रिकल आयसोमर्स. हे त्याचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे ना. याचं दुसरं स्ट्रक्चर तुम्ही ड्रॉ करा. याचं दुसरं स्ट्रक्चर. ठीक आहे, बघा मीच करून दाखवतो, तुम्ही काही करत नाहीत तुम्ही. बघा प्लॅटिनम, हे बघ रे प्लॅटिनम. इथं लिहिला N, इथं लिहिला O, हा झाला एक ग्लाय. इथं लिहिला N, इथं लिहिला O, हा झाला दुसरा ग्लाय. ठीक आहे ना. आता बघ हा प्लॅटिनम, इथं लिहिला N, इथं झाला O, एक ग्लाय, इथं O, इथं N, दुसरा ग्लाय. बघ ना, हे सिसे, N सिसे, O सिसे, हे सिसे, हे ट्रान्स आहे. ट्रान्स किती सिंपल आहे. ठीक आहे ना. AB म्हणजे दोन अनसिमेट्रिकल बायडेंटेड लिगॅंड जर असतील त्याच्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम होत असतं. नोट करा. पुढचं लक्ष द्या व्यवस्थित. आता M कॅपिटल AA B2 कोऑर्डिनेशन नंबर 4च ठेवायचा. स्क्वेअर प्लेनर स्टडी करायला आपण. बघ रे, A म्हणल्यानंतर इथं दोन कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतील. याचे दोन कोऑर्डिनेट बॉन्ड, कारण हा बायडेंटेड लिगॅंड आहे आणि हे मोनोडेंटेट आहे. एकाचं एक, दोघाचे दोन, असे टोटल 4 कोऑर्डिनेट बॉन्ड असतील. ठीक आहे ना. एक्झाम्पल बघ, हा M, हा AA सिमेट्रिकल बायडेंटेड लिगॅंड आहे इन. ठीक आहे ना. आणि हा B2 म्हणजे मोनोडेंटेड लिगॅंड 2 आणि ते आयडेंटिकल. ठीक आहे ना. चला याचं स्ट्रक्चर ड्रॉ करू आपण, म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल. M मी इथं लिहिला AA, B असं लिहिलं. आता मला याच्या व्यतिरिक्त काही वेगळी अरेंजमेंट ड्रॉ करता येते का त्याचा विचार करायचा आहे. बघा आता लिहितो M. आता कोणालाही असंच वाटतं, कोणालाही साहजिकच आहे, वाटायला पण पाहिजे. कारण आतापर्यंत मी जेवढं बोललोय त्या बेसिसवर एवढं तर आपलं दिमाग काम करेल. तुम्ही म्हणाल सर इथं हे 2B सिस आहेत, 2A सिस आहेत, आम्ही ट्रान्स घेतो. म्हणजे सर आम्ही असं घेतो, इथं B घेतो, इथं B घेतो, मग हे A इथं आणि हे A इथं आणि जोडतो याला. असलं काही करायचं नाही. हे रॉंग. का रॉंग? का बरं रॉंग? इतकी वेळ बरोबर होतं ना, आताच रॉंग. असं कसं? लक्षात घ्या, हा बायडेंटेड लिगॅंड आहे AA. बायडेंटेड लिगॅंडची जी अटॅचमेंट असते ना, ती कधीही क्लोजेस्ट डिस्टन्स मधून झाली पाहिजे, 90 डिग्रीला झाली पाहिजे. इथं आता अँगल 180 डिग्रीचा आहे ना, हे ट्रान्सला गेलं ना, हे 180 डिग्रीचा अँगल आहे. हा बॉन्ड, त्यांच्यातला बॉन्डच तुटून जातो. म्हणजे मला असं म्हणायचं, लक्षात घ्या. बघा मी ह्या एक्झाम्पल मध्ये वाटलं तर सांगतो. हा प्लॅटिनम घेतला, इन कसं दाखवणार आहे मी? NN. ठीक आहे ना. हे तुम्ही असं इन दाखवू शकत नाहीत. रॉंग झालं हे, कारण यांच्यातलाच बॉन्ड तुटून जातो, मधला बॉन्ड सगळा वीक होऊन जातो. बायडेंटेड लिगॅंड सेंट्रल मेटलला अप्रोच करत असताना त्याचे दोन्ही डोनर ॲटम कधीही 90 डिग्री मध्येच असले पाहिजेत, म्हणजे सिसच असले पाहिजेत, असंच असलं पाहिजे. हे असं चुकीचं आहे. हे चुकीचं आहे, म्हणजे हे पण चुकीचं आहे. हे असं, कारण हा बॉन्ड तुटून जातो, हा बॉन्ड वीक होऊन जातो, हा बॉन्ड वीक झाल्यामुळं असं हे स्ट्रक्चर तुम्ही कधीच ड्रॉ करणार नाहीत. तर माझं सांगण्याचं तात्पर्य, या पर्टिक्युलर कॉम्प्लेक्समध्ये याच्या व्यतिरिक्त काही वेगळी अरेंजमेंट आपल्याला किती जरी प्रयत्न केला तरी ड्रॉ करता येत नाही. एवढी एकच अरेंजमेंट पॉसिबल आहे. फार तर फार तुम्ही हे 2B इकडे आणा आणि हे A इकडे न्या, तसं केलं तर चालेल, पण ते आयडेंटिकलच होऊन जाईल. याच्यापेक्षा वेगळं काहीतरी, म्हणजे हे 2B कसे आहेत मला दिसत आहेत, सिस दिसत आहेत. 2B मी ट्रान्स काही जरी केलं तरी नेऊ शकत नाही, कारण 2B जेव्हा तुम्ही ट्रान्सला न्याल, एला पण ट्रान्सला न्यावं लागेल. पण बायडेंटेड लिगॅंडचे 2 डोनर कधीच ट्रान्स असू शकत नाहीत. लक्षात ठेवा, कारण त्यांच्यातली ही जी अटॅचमेंट असते ना, ती सिस पोझिशनलाच, ती जी रिंग असते, थोडक्यात चिलेटिंग लिगॅंड असतो ना तो, बायडेंटेड ट्रायडेंटेड सगळे चिलेटिंग लिगॅंड असतात. रिंग अनस्टेबल होऊन जाते, रिंग तुटून जाते.
रिंगमध्ये स्ट्रेन येतो, रिंगमध्ये स्ट्रेन येतो, रिंगमध्ये स्ट्रेन आला, रिंग तुटून जाते, कॉम्प्लेक्स स्टेबल राहत नाही. म्हणून रिंगची स्टॅबिलिटी त्या बेसिसवर हे दोन डोनर कधीही सिसच असावे लागतात. सिमेट्रिकल किंवा अनसिमेट्रिकल कुठलाही बायडेंटेड लिगॅंड असू द्या, त्याचे दोन डोनर कधीही सिसच असावे लागतात. ट्रान्स पॉसिबल नाही. म्हणजे माझं कन्क्लुजन आहे, या कॉम्प्लेक्समध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम होत नाही. का होत नाही? तर अडचण यायली या बायडेंटेड लिगॅंडची. बायडेंटेड लिगॅंडची अडचण यायली. बायडेंटेड लिगॅंड आल्यामुळं मला अडचण यायली. बाकी दुसरी काही अडचण नव्हती. हे बी फिट बसतायत सिस, आणि बीला मला ट्रान्स काढायला पण काही प्रॉब्लेम नाही. पण हे बी ट्रान्सला गेले की हे इथं अडचण यायली. या रिंगमध्ये स्ट्रेन निर्माण होतो, म्हणून हे स्ट्रक्चर तुटून जातं. हे स्ट्रक्चरच पॉसिबल नाही. हे नॉट स्टेबल. दिस स्ट्रक्चर इज नॉट स्टेबल. म्हणून याच्यात जॉमेट्रिकल आयसोमेरिझम होत नाही. याच्यात जॉमेट्रिकल आयसोमेरिझम होत नाही. नोट करा. आजचं जे आपलं डिस्कशन झालं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्स, त्याला मी आता समराईज करतोय. ज्याला मी आतापर्यंत बोललेलं काही लक्षात आलं नाही त्याला माझी कळकळीची विनंती असेल, बाबा तू हा टेबल लर्न करून टाक, हा टेबल रट्टा मार, पाठ कर. कारण तुला जो अल्टिमेट फायनल एक्झाम मध्ये जो क्वेश्चन येणार आहे तो या टेबलशी कनेक्टेडच असणार आहे. 4 मार्क मिळून जातील तुला, नीट असेल किंवा जेई एक्झाम असेल. ठीक आहे ना? बघा 3 कॉलम केले. टाइप ऑफ स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्स, एक्झाम्पल आणि नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स. ठीक आहे ना? बघा MA4 सुरुवातीला पाहिलं आपण, याचं कन्क्लुजन निघालं होतं नो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. नो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम म्हणजे किती जॉमेट्रिकल आयसोमर्स रे? 0 0. नो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. MA3B नो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम 0. बघा MA2B2 2 जॉमेट्रिकल आयसोमर्स 2. सिस आणि ट्रान्स काढलं होतं आपण तिथं. MA2BC इथं पण 2 सिस आणि ट्रान्स काढलं होतं आपण. MABCD 3. हाच क्वेश्चन आलेला आहे 3. MABCD 3 जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. MAA ट्वाइस नो 0. MAB ट्वाइस यस जॉमेट्रिकल आयसोमेरिझम 2 जॉमेट्रिकल आयसोमर्स. MAAB2 नो सांगितलं, सिस काढता येतं, ट्रान्स काढता येत नाही. बायडेंटेड लिगॅंडची अटॅचमेंट ही सिस पोझिशनलाच होऊ शकते, ट्रान्सला होऊ शकत नाही. इथपर्यंत मी सांगितलं. हे शेवटचं मी सांगितलं नाही, पण हे आणि हे सारखंच असणार आहे, सारखंच असणार आहे. याच्यामध्ये पण नो नो. इथं अडचण परत तीच येणार आहे, तीच अडचण येणार आहे. बघ रे, काढून दाखवू का? चल बघ, याचं बघ, बघ इथं बघ, बघ हा M घेतला, हे बघ असं केलं, हे B घेतलं, हे B घेतलं, सिस घेतलं, हे AB घेतलं. याला म्हणशील समजा तू सिस फॉर्म. आता याचं दुसरं स्ट्रक्चर तू काढू शकत नाही. का काढू शकत नाही? कारण मी या A आणि B ला ट्रान्सला नेऊ शकत नाही. ए आणि बी ला सिसलाच ठेवावं लागेल. बायडेंटेड लिगॅंडची जी अटॅचमेंट असते ती कधीही सिस पोझिशनलाच होत असते, कारण रिंग तयार झालेली असते. ती जर ट्रान्सला नेले 2 ॲटम तर मग रिंग मध्ये स्ट्रेन येतो. ठीक आहे ना? हे सिस झालं ना, आता याचं ट्रान्स काढता येत नाही, कारण हे बी सिस काढता येईल तुला, सॉरी ट्रान्स काढता येईल, पण हे कॅपिटल ए कॅपिटल बी तुला ट्रान्स नाही काढता येत. आहे ना? बायडेंटेड लिगॅंडचे म्हणजे कॅपिटल लेटर्स कधी सिसला पाहिजेत, बस एवढं लक्षात ठेवा. कॅपिटल लेटर ट्रान्सला जमत नाहीत, एकमेकांच्या ट्रान्सला जमत नाहीत. एकाच बायडेंटेड लिगॅंडचे 2 डोनर कधीही सिस असावे लागतात. एकाचेच म्हणतोय मी, एकाच बायडेंटेड लिगॅंडचे दोन्ही डोनर कधीही सिसच असावे लागतात. ट्रान्स जमत नाही. ठीक आहे ना? ट्रान्स जमत नाही. ओके, आलं का लक्षात? सगळ्यांच्या लक्षात आलं का? हा टेबल लर्न करा, हा टेबल लर्न करा. टेबलवरच क्वेश्चन येणार आहे नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्सचा. ठीक आहे का? नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स. ओके, आता बघा, मला असं कळलंय काही स्टुडंट जरा वेगळी स्टडी करतायत, काही जण व्हिडिओ पाहत नाहीत, नोट्स शेअर करतायत. नाही रे बाबा, तुला नोट्स वाचून जर समजत असतं, आमची काही गरज असती का तुला? तू एवढा हुशार नाही की तुला नोट्स वाचून सगळं समजून जाईल. नाही, अरे मी जे बोलत असतो ना, हे लिहित असताना जे बोलतो ना, ते महत्वाचं असतं. व्हिडिओ पाहिजेत तुम्हाला, व्हिडिओ तुम्ही पाहत नाहीयेत, तुम्ही नोट्स एकमेकांकडे एक्सचेंज करतायत. आणि काही जण 10-10 दिवस मागं पडलेत, लॅगिंग आहेत व्हिडिओ. नाही बाबा, हे पण जमणार नाही. रोजचे व्हिडिओ रोज पहा, रोजचे व्हिडिओ रोज पहा. फ्रेश म्हणजे त्या दिवशी जर ते पाहिलं ना आणि त्याची स्टडी केली ना, एकदम परफेक्शन त्याला मिळून जातं. 1 आठवड्यानंतर व्हिडिओ पाहतो पडलेला, अरे मूर्खपणा करू नका रे बाबा, करू नका.
रिक्वेस्ट आहे तुम्हाला, रोजचे व्हिडिओ रोज पहा, व्यवस्थित नोट करत चला. जे जे बोलतोय, अरे जेवढं शिकवतोय ना तेवढं जरी परफेक्ट वाचलंस, फायनल एक्झाम मधला क्वेश्चन 101% तुझा करेक्ट येणार आहे. 101%. ट्रस्ट ठेवा, ट्रस्ट ठेवा. ठीक आहे, भटकू नका इकडं तिकडं. जे घेतोय तेवढा तरी अभ्यास करा, व्यवस्थित परफेक्ट अभ्यास करा. बुकलेटचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. डाऊट्स असतील, DSP नंबर दिलेले आहेत, माझा पर्सनल नंबर दिलाय, डाऊट विचारा. ठीक आहे ना. चला भेटूयात उद्या. उद्याचं आपलं डिस्कशन असणार आहे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स. ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स. ठीक आहे, थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.